नामदेव शास्त्रीजी, एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्यानंतर धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुखांचे जे बंधू आहेत ते तुम्हाला भेटायला येणार आहेत, कुटुंबासह ते तुमची भेट घेणार आहेत आणि एक त्यांनी असा विचारलेला आहे प्रश्न की आमच्या माणसाचा तर खून झालेला आहे, मग आम्ही काय करायचं? म्हणजे मानसिकतेचा जो तुम्ही मुद्दा विचारला होता किंवा जो मुद्दा तुम्ही मांडला त्यावर ते असं म्हणतायत की आमच्या माणसाचा तर खून झाला, मग आम्ही काय करायचं? संतोष देशमुखच्या परिवाराची सगळी जबाबदारी भगवानगड उचलायला तयार आहेत. माणूस परत येत नाही हे सत्य आहे, पण त्यांना जेवढा खर्च लागेल, जितका निधी लागेल, त्यांच्या लग्नापर्यंत त्यांच्या शिक्षणाचा खर्च पूर्णपणे भगवानगड उचलायला तयार आहेत. अजून काय मदत करू सांगा? अगोदर 150 विद्यार्थी आहेत, 2 व्यक्ती वाढल्याने भगवानगडाला काही फरक पडत नाही. भगवानगडाचं कर्तव्य शिकवणं आणि पाठराखण करणं. पण एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यातला असा सुद्धा आहे की या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना अशा प्रकारे टार्गेट केल्यानं संप्रदाय अडचणीत येतोय किंवा जातीय सलोखा जो आहे तो बिघडतोय असं तुम्ही वक्तव्य केलं. मग तुम्हाला नेमकं असं का वाटतंय की यामुळे जातीय सलोखा बिघडतोय किंवा संप्रदायावर या सगळ्यामुळे 53 दिवस जातीवाद चालू नाही तर काय चालू आहे? कोण काय बोलतं काय नाही, हे ग्राउंडची परिस्थिती फार वाईट आहे. ज्ञानेश्वर महाराजापासून आतापर्यंत साधू संतांनी जे कार्य केलेत जातीय सलोखा निभवण्याचं, हे राजकीय वादळामुळे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. ते आणि त्या उद्ध्वस्त झालेल्या शिवायचं काम संतांचं आहे. राजकारणी माणसांनी समाज सलोखा बिघडवलाय, साधू संतांनी तो एकत्रित केलेला आहे. आजही साधू संत एकत्रितच करतायत. संप्रदायावर आक्षेप यायचं काय कारण नाही. जे काही गडावर येतील त्यांनी आशीर्वाद घेऊन जावं, 2 घास घेऊन जावं, विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. जातीय सलोखा वारकरी संप्रदाय बिघडवतो का एकत्र करतो? राहिला धनंजय मुंडेचा प्रश्न की संपूर्ण एकत्र येऊन एका व्यक्तीच्या मागं लागलेला आहे, त्या व्यक्तीने आघात किती सहन करावे? मागच्या वेळेस आघात झालेले आहेत, मध्यंतरी आघात झालेले आहेत, आजही आघात होतात. मानसिक आधार देणं हा वारकरी संप्रदायामध्ये गुन्हा मानला जात नाही. हा, मी जर हत्येचं समर्थन केलं असतं, आरोपीचं समर्थन केलं असतं तर तुमची गोष्ट बोलण्यासारखी समजण्यासारखी आहे. आरोपीला फासावर चढवा, पण जो निर्दोष आहे, अजून दोषी सिद्ध झालेला नाही, त्याला सुद्धा तुम्ही त्याच्याबरोबर नुसतं बोललं तरी तुम्ही एका साधूवर, फिलॉसॉफरवर तुम्ही आक्षेप घेता, म्हणजे कुठली बुद्धी आली? कशी बुद्धी म्हणायची? धनंजय मुंडेंना टार्गेट